and enduring faith in all true believers. मराठीमध्ये ऐकूया. संतगणांनी धीराने टिकून राहण्याविषयी आपण विश्वास ठेवतो की जे शेवटपर्यंत टिकून राहतात तेच खरे विश्वासणारे आहेत. ख्रिस्ताशी असलेली त्यांची सातत्यपूर्ण निष्ठा हीच त्यांना वरवरचा विश्वास जाहीर करणाऱ्यांपासून वेगळं ओळखण्याचं प्रमुख चिन्ह आहे. त्यांच्या कल्याणासाठी देवाचा विशेष दैवी पुरवठा सतत त्यांच्याकडे असतो आणि ते विश्वासाद्वारे देवाच्या सामर्थ्याने तारणापर्यंत राखले जातात. ही टिकून राहण्याची क्षमता मानवी कर्तृत्व नसून पवित्र आत्म्याच्या द्वारे होणारे देवाचे कार्य आहे. पवित्र आत्मा सर्व खऱ्या विश्वासणाऱ्यांमध्ये जिवंत, वाढणारा, बदल घडवणारा आणि शेवटपर्यंत टिकवणारा असा विश्वास निर्माण करतो, त्याला बळकट करतो आणि कायम राखतो. May God bless His word to us even as we read it now. We are going to read Titus chapter 3 verses 1 to 8. तीत याचा तिसरा अध्याय 1 ते 8 आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. I'll read the first half in English. Remind them to be submissive to rulers and authorities, to be obedient, to be ready for every good work, to speak evil of no one, to avoid quarreling, to be gentle, and to show perfect courtesy toward all people. For we ourselves were once foolish, disobedient, led astray, slaves to various passions and pleasures, passing our days in malice and envy, hated by others and hating one another. But when the goodness and loving kindness of God, our Savior, appeared, verse 5 to 8 we'll hear in Marathi. वचन 5 पासून पुढे. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहेत. May God bless His word to us. देव आपल्यासाठी हे वचन आशीर्वादित करो. We are towards the end of the book of Titus. आणि आपण आता तिताच्या पुस्तकाच्या अगदी शेवटास आलेलो आहोत. And there is a change, a marked change in the way Paul is writing. आणि इथं एक ज्या मार्गाने पौल लिहित आहे त्यानुसार आपल्याला पाहायला भेटतं की काही एक चिन्ह आता बदललेलं आपल्याला पाहायला भेटतं. Chapters 1 to 2 is mainly about matters in the church. आणि मग अध्याय 1 आणि 2 मंडळीमध्ये चालू असलेल्या ज्या समस्या त्याबद्दल आहे. But now in chapter 3 Paul turns to the believers and their life outside the church. आणि मग अध्याय ज्यावेळेस 3 मध्ये पाऊल येतो तर तिथं तो म्हणतो की आता विश्वासणारे त्यांचं मंडळीमध्ये आणि त्याच्या बाहेर त्यांचं जीवन कसं असायला पाहिजे. And in the first 2 verses we see what a high calling believers have in this world. आणि मग वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की विश्वासणाऱ्यांना किती मोठं असं पाचारण देवाने केलेलं आहे. That we have to be submissive and obedient, Paul says. आणि मग पौल इथं अशा प्रकारे म्हणतात की आपण आज्ञा पाळणारे आणि अधीन असणारे असावं. To the authorities that ultimately God has placed in our life. आणि मग जे अधिकारी देवाने अंतिमतः आपल्या जीवनात प्रस्थापित केलेले त्यांच्या. And this is not easy. आणि मग हे फार सोपं नाहीये. Even on the island of Crete it was not easy. आणि त्या क्रेतच्या बेटावर सुद्धा हे सोपं नव्हतं. Because the people on the island of Crete loved to argue and debate with one another. आणि कारण तिथं क्रेत त्या बेटावरील जे लोक आहेत त्यांना वादविवाद करायला आवडायचा. And so if the government has some new plans and policies they would first want to argue a lot about it. आणि जर अधिकाऱ्यांनी किंवा सरकारने जर काही नवीन नियम किंवा काही पॉलिसी काढलं तर त्यांच्या विरुद्ध ते काही ना काही वाद निर्माण करायचे. Paul goes one step ahead and says that be ready for every good work. आणि मग आणखी पुढे जाऊन पौल जो आहे तो अशा म्हणत आहे की सर्व चांगल्या कामासाठी तयार असा, तत्पर असा. So believers have to be
not difficult citizens, आणि मग विश्वासणारे जे आहेत ते कठीण असे नागरिक नसावेत, but positively involved citizens. परंतु सकारात्मक रीतीने जे सहभागी होणारे असे नागरिक असायला पाहिजे. Because in context, Paul has been telling that how they've been saved, they've been purchased, they are not their own and they belong to Jesus. कारण संदर्भ असा आहे की पाऊल या ठिकाणी अशा प्रकारे म्हणत आहे की ते कशा प्रकारे ख्रिस्ताद्वारे त्यांना विकत घेण्यात आलेला आहे आणि ते ख्रिस्ताचे आहेत. And Jesus paid the price to make us a people zealous for good works. आणि ख्रिस्ताने ती किंमत चुकवलेली आहे जेणेकरून लोक जे आहेत सत्कृत्यांसाठी अगदी तत्पर असतील. And then as we live in the world, it's very difficult because we see so much depravity around us. आणि त्याच्यानंतर आपण या जगामध्ये जगत असताना सुद्धा इथं सुद्धा फार कठीणाई आहे कारण इथं पूर्ण भ्रष्टता आपल्याला पाहायला भेटते. People around us don't want to live in peace and quiet. आणि आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना शांतीने राहणं आवडत नाही. They don't want to deny themselves and be nice and helpful towards others. आणि त्यांना स्वतःचा नकार करणं आणि इतरांसाठी मदतगार ठरणं हे आवडत नाही. And they are selfish. आणि ते स्वार्थी असे असतात. And because of that they want to take advantage of whoever is around them. आणि म्हणूनच ते आपल्या आजूबाजूला असणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल ते फायदा उचलतात. They want to park their vehicle purposely in our area a little bit. आणि मग ते जाणून बुजून त्यांची जी वाहन आहे ते आपल्या जागेमध्ये पार्क करतील. They want to put their music purposely louder. आणि मग ते त्यांचं जे म्युझिक आहे ते मोठ्या आवाजाने लावतील. Sometimes they are just waiting for us to come and start fighting with them. आणि पुष्कळदा ते याची वाट पाहतील की आपण जाऊन त्यांच्यासोबत वाद करावा. It's not wrong to go and tell them that this is troubling us. आणि त्यांना जाऊन सांगणं हे चुकीचं नाही की तुम्ही आम्हाला त्रास देत आहात. But in verse 2, notice what Paul says, that you have to do it with gentleness and courtesy towards all people. परंतु इथं लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे की पाऊल म्हणत आहे की इथं तुम्ही ज्यावेळेस या गोष्टी करता ते सौम्यतेने आणि अगदी योग्य भावाने करा. And he says, speak evil of no one. आणि कुणाबद्दलही दुष्ट भावाने बोलू नका. And so Paul is aiming at these wonderful followers of Jesus Christ in this dark community around us. आणि मग पौलाची ही इच्छा आहे की या जगाच्या अशा अंधकारमय स्थितीमध्ये विश्वासणारे जे आहेत समुदाय त्यांनी कशा प्रकारे जगलं पाहिजे. And Jesus also said this in the Sermon on the Mount. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पर्वतावरील उपदेशामध्ये बोललेलं आहे. He didn't say that you try and become the salt of the earth. आणि तिथं अशा प्रकारे तो म्हटला नाही की तुम्ही प्रयत्न करा आणि जगासाठी तुम्ही मिठासारखे बना. But true believers are the salt of the earth. परंतु जे खरे विश्वासणारे आहेत ते जगाचं मीठ आहे म्हटलेलं आहे. Because something marvelous has happened in their inside life. कारण त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये काहीतरी अद्भुत असं घडलेलं आहे. The kingdom of heaven has come within their heart. आणि जे स्वर्गाचं राज्य आहे त्यांच्या हृदयात आलेलं आहे. And so they are able to be salt, they are able to be light in this world. आणि त्यामुळं ते या जगामध्ये जगाचा प्रकाश आणि जगाचं मीठ म्हणून वावरू शकतात. Now it seems like this teaching is so different for the hearers. आणि मग हे अशा प्रकारे दिसत आहे की जे ऐकणार लोक आहेत त्यांच्यासाठी फार वेगळे अशी हे शिकवण वाटते. Because immediately hands might be going up towards Titus in the church. आणि मग त्या चर्चमध्ये कदाचित लगेच हात वरती गेले असतील. But Titus, people will take advantage of us. आणि पण तिथं लोक जे आहेत आमचा जो गैरफायदा घेतील. What about our self-respect, Titus? आणि मग आमच्या स्वतःच्या सन्मानाबद्दल काय आहे तिथं. This will make life difficult for us. आणि मग हे जे आहे आमचं जीवन फार कठीण करेल. The Old Testament had so many warriors who went out and fought battles. आणि जुन्या करारामध्ये पुष्कळ असे योद्धे होऊन गेले आणि ते उठले आणि त्यांनी युद्ध केलेलं आहे. Why can't we go and fight battles? आणि मग का आम्ही त्यांच्या सोबत जाऊन युद्ध करू नये. And so the Spirit of God gives so much motivation in this passage. आणि मग पवित्र आत्मा जो आहे तो पुष्कळ असे इथं प्रोत्साहनपर शब्द देत आहे. And one of the motivation is that you were also once upon a time like that. आणि सगळ्यात पहिलं जे प्रोत्साहन आहे ते म्हणजे की तुम्ही एकेकाळी तशा प्रकारे होता. In verses 3 and 4 he gives a description.
आणि वचन 3 आणि 4 मध्ये तो त्याचा स्पष्टीकरण देतो. It's like the report card has come in the post to the house. आणि हे अशा प्रकारचं आहे जणू काय एक रिपोर्ट कार्ड आपल्या घरी पोस्टाने आलेला आहे. And the students, normal students, they just look to see if there are any red lines or no in that report card. आणि सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत ते फक्त ते ओपन करून पाहतात की कुठं लाल रेषा दिलेली आहे का. They are not worried about the percentage and all of those things at the bottom. आणि त्यांना किती टक्के पडले त्याच्याबद्दल त्यांना काही चिंता वाटत नाही. But on this day when the person opens the report card, परंतु त्या दिवशी ज्यावेळेस तो व्यक्ती ते रिपोर्ट कार्ड उघडतो, all his subjects have red line. आणि प्रत्येक विषयासमोर ती लाल रेषा पाहायला भेटते. That's the picture that Paul gives. आणि तेच चित्रण इथं पौल देत आहे. We were also once foolish and disobedient and led astray. आणि आपणही पूर्वी निर्बुद्ध अवज्ञा करणारे आणि बहकलेले होतो. So that wrong mindset, that deceived mindset leads to different behavior, wrong behavior. आणि मग जे बहकवणारा जो विचारधारा आहे ते चुकीचा असा स्वभाव उत्पन्न करणारा आहे. And then we were enslaved to various passions and desires, he says. आणि मग तो पुढे जाऊन म्हणतो की वासनांच्या आणि विलासाचे दास्य करणारे आम्ही होतो. And because of that, because of these heart idols, we react with quarreling, we react with hatred in the community. आणि मग आपल्या हृदयाच्या या कठीणतेमुळं आणि त्या मूर्ती अशा असल्यामुळं आपण काय करतो की त्यांच्या विरुद्ध बोलतो, त्यांच्या विरुद्ध वागतो. And so once upon a time in the family also you were a hateful and a hating person. आणि मग एकेकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे द्वेष पात्र असे होतो. Once upon a time in the community, in the amongst your friends also, you were not a blessing, you were just like them. आणि आपल्या समुदायामध्ये सुद्धा आणि आपल्या मित्रवर्गांमध्ये सुद्धा आपण आशीर्वादाचं कारण नव्हतो. Some people don't burst out in fighting. आणि काही लोक जे आहेत ते त्या वादविवादामध्ये पूर्णपणे स्वतःला उघड करत नाही. But Paul says even malice and envy which is deep within us we had. परंतु पौल पुढे अशा प्रकारे पण म्हणत आहे की हेवा आणि द्वेष जो आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे. We might not act out, but in our heart we had so much envy and malice against people. आणि आपण कदाचित कृतीतून ते दाखवणार नाही, परंतु आपल्या हृदयामध्ये तो हेवा आणि द्वेष पूर्ण भरलेला आहे. So Paul is saying life is difficult in this world. आणि पौल अशा प्रकारे म्हणत आहे की या जगामध्ये जीवन जे आहे फार कठीण आहे. People are responding in such bad ways all around. आणि लोक जे आहेत या आजूबाजूला असणारे ते फार वाईट अशा रीतीने वागणारे आहेत. Believers might be tempted to think I am so great. आणि मग विश्वासणारे जे आहेत कदाचित अशा प्रकारे पण विचार करायला लागतील की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहोत And I am so much better than them. आणि आम्ही त्यांच्यापेक्षा फारच चांगले आहोत. But Paul is saying that you were just like them. The only difference is he saved you. परंतु मग ते म्हणतं की तुम्ही त्यांच्यासारखेच होता, परंतु पाऊल म्हणतो की फक्त एकच तुमच्यामध्ये वेगळं पण आहे, ते म्हणजे काय की त्याने तुम्हाला तारलं आहे. Verse 5, that phrase he saved you is the big verb in this passage. आणि मग इथं वचन 5 मध्ये त्याने आपल्याला तारलेला आहे हे सगळ्यात मोठं अशा प्रकारचं कार्य करणारा शब्द आहे. You couldn't change yourself. आणि आपण स्वतःला बदलू शकत नाही. He saved you. त्याने आपल्याला तारलेला आहे. You couldn't improve yourself. आपण आपल्यामध्ये सुधारणा घडू शकत नाही. The help came from outside. आणि मग ती मदत बाहेरून आलेली आहे. And then Paul gives us so much more beautiful truth about what this salvation is. आणि मग पाऊल जो आहे पुढे हे तारण काय आहे त्याबद्दल आणखी अशी सुंदर असे जे सत्य आहे तो सांगत आहे. He says not by works that we have done. आणि तो म्हणतो की आपण केलेल्या कृत्यांनी हे नाही. And he uses the word righteousness there. आणि इथं तो नीतिमत्व असा हा शब्द वापरतो. Not by any obedience of ours. आणि आपल्या कोणत्याही आज्ञा पालनामुळे ते नाही. Not by any church activity of ours. आणि आपण केलेल्या मंडळीतील कोणत्या कार्यामुळे नाही. But it is by his mercy. परंतु केवळ त्याच्या दयेनुसार आहे. And last time we learned that this salvation happens when God causes us to be born again. आणि मग मागच्या वेळी आपण शिकलेलो आहे की तारण जे आहे कशा प्रकारे घडतं की जेव्हा देव आपल्यामध्ये नवीन जन्माचं कार्य करतो. And Paul doesn't use very budgeted words over here. आणि मग तो पाऊल जो आहे असे फारच तोलणारे असे छोटे शब्द नाही He उच्चारत. uses lavish and rich words over here. आणि इथं तो अगदी समृद्ध असे जे शब्द आहेत तो वापरतो. And he says by the washing of regeneration. आणि मग तो म्हणतो की पहा नवीकरणाच्या त्या स्नानाने म्हटलेला. It's like the God opened a flood
and he took out that hard heart and he gave you a new heart and he poured out his cleansing on you. आणि जणू काय देवाने तो मोठा असा झरा असा पाठवलेला आहे आणि त्याने आपलं हृदय जे आहे त्याने शुद्ध केलेलं आहे, आपलं हृदय त्याने बदललेलं आहे. And on that day he set you apart for himself. आणि त्या दिवशी त्याने त्याच्यासाठी आपल्याला वेगळं केलेलं आहे. And from that day onwards he is renewing you. आणि मग त्या दिवसापासून तो तुमचं नवीकरण करत आहे. And so we are, in other words, studying the great doctrine of salvation in this passage. आणि मग दुसऱ्या मार्गाने जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला तारणाचा जो अद्भुत सिद्धांत पाहायला भेटतो, That it is by grace. आणि जिथं केवळ कृपेने, And that it involves new birth. आणि त्याच्यामध्ये आपल्याला नवीन जन्माबद्दल पाहायला भेटतं. Not just small improvements here and there. आणि तिथं अगदी छोट्या अशा सुधारणा इकडं आणि तिकडं अशा प्रकारे नाही, But God raises the dead, the spiritually dead. परंतु देव जो आहे आध्यात्मिक रीतीने मृत व्यक्तीला तो जिवंत करतो. And then we might think that, wow, this is amazing. आणि मग आपण कदाचित अशा प्रकारे विचार करू की किती हे अद्भुत आहे, And I want to sing of his mercy and his grace forever. आणि मग आम्ही जे आहे त्याची दया आणि त्याची महिमा आम्ही गात राहू सार्वकालिक. But Paul goes on in verse 7. परंतु पाऊल आणखी पुढे जातो वचन 7 मध्ये, That those who are saved, they are also justified. आणि तिथं अशा प्रकारे म्हटलेलं की जे तारलेले आहेत ते नीतिमान ठरवण्यात आलेले आहेत. This great salvation involves you being declared righteous. आणि हे जे महान तारण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही नीतिमान ठरवण्यात आलेला आहोत, त्याचा सहभाग आहे. And so we are going to spend some time this morning. आणि आज सकाळी आपण काही वेळ यावर घालवणार आहोत. We are very weak in the Church of India about this. आणि या भारतामधील मंडळ्या म्हणून आपण जे आहेत याच्याबद्दल फारच अशक्त असे आहोत. And so to help us understand what this justification is, आणि मग नीतिमान म्हणजे ठरणे म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी there is an incident in Luke chapter 10. परंतु लूक अध्याय 10 मध्ये एक घटना आहे. And verse 25 onwards. आणि वचन 25 पासून पुढे There is a lawyer that he stood up and he is asking Jesus something. आणि तिथे एक वकील आहे, तो उठलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला काहीतरी बोलत आहे. And he wants to test Jesus. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेऊ पाहत आहे. And he says, Teacher, what shall I do to inherit eternal life? आणि तो म्हणतो की गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं. So the question is great. आणि प्रश्न फार महान आहे. And for us we believe we are saved by grace through faith. We say you can't do anything immediately. आणि मग आपण those who believe that we are saved by grace through faith, आणि जे अशा प्रकारे विश्वास ठेवतात की आम्ही कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे तारलेले आहोत, immediately we react saying that no, you don't have to do anything. आणि मग आपण लगेच म्हणू की अरे नाही, तुम्हाला कशाचीच गरज नाही काही करण्याची. But to come to that conclusion, परंतु त्या सारांश प्रत येण्यासाठी we have to understand this, what is going on here. परंतु आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे इथे नेमकं काय चालू आहे. The man is asking something that I can do to inherit eternal life. जिथं तो व्यक्ती अशा प्रकारे मागत आहे की मी ते सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून काहीतरी करेल. There is a works principle in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये कार्य करण्याचं एक तत्व आपल्याला पाहायला भेटतं. Adam, he was expected to pass the test and he would inherit life with God forever. आणि आदमाकडून ही अपेक्षा होती की त्याने ते कार्य पूर्ण करायचं होतं आणि त्याने तो जे सार्वकालिक जीवन आहे ते मिळवायचं होतं. Because the Bible ends in Revelation 22 back in the Garden of Eden. कारण पवित्र शास्त्र जे आहे प्रगटीकरणामध्ये संपत असताना ते पुन्हा आपल्याला एदेन बागेकडे घेऊन जातं. The first Adam should have done every day till the test was on. आणि पहिला जो आदाम आहे त्याने प्रत्येक दिवशी ते पूर्ण करणं गरजेचं होतं. But he failed and we were kicked out of the garden. आणि पण तो पडलेला आहे आणि त्याला त्या बागेतून हकलून देण्यात आलं. But in the last Adam and his obedience, we end up again in the garden language. परंतु शेवटचा जो आदाम आहे आणि त्याच्या आज्ञापालनामध्ये आपला जो शेवट आहे पुन्हा त्या एदेन बागेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. And so not just the cleansed
inherit eternal life. तर मग केवळ शुद्धीकरण जे आहे ते आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ नाही शकत. But we need that cleansing, and we need to be faithfully obedient to be claiming that inheritance. परंतु केवळ शुद्धीकरणच नाही तर त्यासोबतच विश्वसनीय आज्ञा पालन सुद्धा ज्यावेळेस आपण करू त्याच वेळेस म्हणू शकतो की आम्हाला सार्वकालिक जीवन आता पाहिजे. What is Jesus' answer? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर काय आलं? Jesus doesn't say, be cleansed that you might inherit eternal life. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत नाही की तू स्वतःला शुद्ध कर म्हणजे तुला सार्वकालिक जीवन मिळेल. Jesus goes beyond. Yes, you need cleansing, but what is written in the law, Jesus says. परंतु ख्रिस्त जो आहे त्याच्या पलीकडे जातो. तो म्हणतो की नक्की शुद्धीकरण गरजेचं आहे पण त्याच्या पलीकडे नियमशास्त्र काय सांगत आहे. And the two great commandments Jesus puts in front of him. आणि मग दोन महान आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर मांडतो. And notice these commandments are not just about stay away from robbery, don't disobey your parents, things like that. Don't do this, don't do this. परंतु लक्षात घ्या की ह्या ज्या दोन ज्या आज्ञा आहेत त्या अशा प्रकारे खून करू नकोस किंवा खोटी साक्ष देऊ नकोस म्हणजे नकारात्मक अशा प्रकारच्या आज्ञा आपल्याला पाहायला भेटतील. But these two great commandments have positive things in them. परंतु या दोन महान आज्ञांमध्ये काही सकारात्मक सुद्धा गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. Yes, we have to not murder. हेच आपण खून करू नये. Yes, we have to not break, dishonor the Lord. आणि खरंच आपण देवाचा देवाला अवमान करू नये. But positively it says you shall love the Lord your God with all your heart, soul, mind. परंतु सकारात्मक रीतीने तू आपल्या देवावर पूर्ण मनाने पूर्ण बुद्धीने आणि शक्तीने प्रीती कर. And then he says love your neighbor as yourself. आणि मग पुढे तो म्हणतो की मग आपल्यासारखी शेजाऱ्यावर तू प्रीती कर. What it means is I should not harm my neighbor. आणि याचा अर्थ काय की मी माझ्या शेजाऱ्याला हानी पोहोचवणारा नसावा. But in the law, if my neighbor's cattle is freed and it's running away, because I love my neighbor, I should bring that cattle back to my neighbor. आणि मग जसं शेजाऱ्यांच्या जर काही जी गुरढोरं जर बाहेर फिरत आहेत आणि मला दिसत आहे की मी जर शेजाऱ्यावर प्रीती करतो मी ते पुन्हा त्याच्याकडे आणून देऊ शकेल. And so Jesus is saying, you want to inherit eternal life? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जो अशा प्रकारे म्हणतो की तुला जर सार्वकालिक जीवन मिळवायचं आहे You have to love the Lord your God with your whole being. आणि तो म्हणतो की मग तुला देवावर पूर्ण तुझ्या व्यक्तित्वाने सर्वस्वाने तुला प्रीती करायची आहे. And you have to love your neighbor with your whole, as you love yourself. आणि मग त्याप्रमाणेच शेजाऱ्यावर सुद्धा जसं तू स्वतःवर प्रीती करतोस तशी तुला प्रीती करायची आहे. Now the question is how long we have to do this? आणि मग प्रश्न अशा प्रकारे आहे की आता किती काळ आम्ही हे करावं. From the moment you are born till the moment you die. आणि मग ज्या दिवशी तुमचं तारण झालं तेव्हापासून तर ज्या दिवशी तुम्ही मरणार आहात तिथपर्यंत. And the whole your life journey you have to be on 6th gear, not 1st gear, 2nd gear. आणि मग पूर्ण तुमचं जे जीवन क्रम आहे तो पूर्ण अगदी त्या शेवटच्याच जणू काय त्या चढावर किंवा त्या गेअरमध्ये तुम्ही असायला पाहिजे. And so you will rightly say to God, I am worthy, give me that eternal life. आणि त्याच वेळेस तुम्ही हे म्हणण्यासाठी योग्य ठरू शकाल की आता आम्ही देवा सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी पात्र आहोत. And so this is very important to understand. आणि म्हणूनच हे जे आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण समजून घ्यावं. And then the question is, have I done this? आणि मग प्रश्न असा आहे की काय मी हे केलेलं आहे का. Every day of my life. आणि माझ्या जीवनातील प्रति दिवशी From birth to death. आणि माझ्या जन्मापासून तर शेवटापर्यंत 100% I have loved God and loved my neighbor as myself. आणि 100% मी देवावर आणि शेजाऱ्यावर माझ्यासारखी प्रीती केलेली आहे का. And the answer for all of us is no. आणि मग सर्वांकडून उत्तर एकच येईल ते म्हणजे नाही. This lawyer should have been on his knees saying, then I cannot inherit this eternal life. आणि मग हा जो वकील आहे त्याने गुडघ्यावर यायला पाहिजे होता आणि तिथं म्हणायला पाहिजे होतं की मी स्वतःहून हे सार्वकालिक जीवन मिळू शकत नाही. It has to be for me by grace. आणि मग हे जे आहे माझ्यासाठी केवळ कृपेनेच असायला पाहिजे होतं. Instead he says, who is my neighbor? आणि त्याच्या उलट तो म्हणतो की माझा शेजारी कोण आहे. And then Jesus puts that parable of the Samaritan. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जो आहे शंभरण्याचा दाखला देतो पुढं. And in that good Samaritan he is trying to show this love
towards your neighbor is anybody around you in need. आणि मग त्या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तिथं जो शेजारी आहे म्हणजे तुझ्या आजूबाजूला असणारा कोणताही व्यक्ती असू शकतो. And it has to be this radical, self-giving, perfect love. आणि मग ते जे आहे जणू काय वेगळं आणि अद्भुत असं ते प्रीती आहे. And at the end of that Good Samaritan, again this man should have been on his knees. आणि मग ते ऐकलं असताना सुद्धा हा जो व्यक्ती आहे पुन्हा आपल्या गुडघ्यावर यायला पाहिजे होता. Who can love like this? आणि मग कोण अशा प्रकारचं प्रीती करू शकेल? Who can measure up to God's laws? आणि मग देवाचे जे नियम आहे ते कोण पूर्ण करू I शकेल? fail often. आणि मी पुष्कळदा पडतो. It has to be by grace as a gift to me. आणि म्हणून ते केवळ कृपेने मला दान म्हणूनच मिळायला पाहिजे. And so this is the background with which we have to understand justification. आणि म्हणून तर हे जे पार्श्वभूमी आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नीतिमान ठरणं हे समजून घेण्यासाठी. Adam couldn't give this obedience. आणि पहिला आदम जो आहे तो हे पूर्णपणे आज्ञापालन करू शकला नाही. And we who are all born in Adam could not give this obedience. आणि आपण जे सर्व आदामामध्ये जन्म पावलेले ते आपण सुद्धा पूर्ण आज्ञापालन करू शकत नाही. That's why the need for that second Adam. आणि म्हणूनच त्या दुसऱ्या आदामाची गरज आपल्याला भासली. And if he came only as our atonement, then he could have come directly as a 33-year-old man. आणि मग त्याला जर फक्त आपलं प्रायश्चित्त म्हणून जर त्याला यायचं असतं तर तो डायरेक्ट 33 वर्षाचा असतानाच तो इथं आला असता. He could have come on that mountain and said, take my blood and let there be cleansing for you. आणि मग तो डायरेक्ट त्या पर्वतावर उतरला असता आणि घ्या माझं रक्त आणि हे शुद्धीकरण तुम्ही स्वीकारा असं म्हटलं The असतं. Bible says he's born of a woman, परंतु बायबल आपल्याला सांगते की तो स्त्रीद्वारे जन्मला born under the law. आणि तो नियमशास्त्राधीन जन्मला. And he had no sin and he should not take that baptism of John. आणि त्याच्या ठाई पापाचा लवलेशही नव्हता आणि पहा त्याने तरी सुद्धा बाप्तिस्मा घेतला योहानाकडून. But he goes there because he's obeying and he's saying, I want to fulfill all righteousness. तिथं तो गेलेला आहे का बरं? कारण तो म्हणतो की मला हे सर्व धर्माचरण पूर्ण करणं गरजेचं आहे. He's the only one positively who loved the Father with all his heart, soul, mind and spirit. आणि तोच एकमेव होता जो सकारात्मक रीतीने पित्यावर संपूर्ण रीतीने प्रीती करू शकलेला आहे. The one positively who loved his neighbor every day, all his life. आणि तोच एकमेव होता ज्याने सकारात्मक रीतीने त्याच्या पूर्ण जीवनामध्ये शेजाऱ्यावर प्रीती केलेली आहे. And so negatively the cleansing we require Jesus provides for us. आणि नकारात्मक रीतीने जी शुद्धीकरणाची आपल्याला गरज आहे ते ख्रिस्त आपल्याला पुरवतो. But that's like taking only half the tablet. आणि परंतु ते फक्त आपल्याला तो जो अर्धा जो पाटी आहे त्यामध्ये पाहायला भेटतं. But we need the full tablet. परंतु आपल्याला ती पूर्ण जी पाटी आहे ती पाहायला भेटते. Because every day positively we have to do so many things. कारण प्रति दिवशी आपल्याला सकारात्मक रीतीने पुष्कळ गोष्टी करायला पाहिजे. Every person you see on the road who is in need and you just go in front because you are busy, you have positively failed to obey. आणि नेहमी तुमच्या समोर रस्त्यावर जात असताना कुणी तुम्हाला गरजवंत दिसतो आणि तुम्ही तिथून पुढे जाता तिथं सुद्धा तुम्ही नेहमी पडता. So we need the cleansing of Jesus. आणि नक्कीच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळणारी शुद्धीकरणाची गरज आहे. And we need the obedience of Jesus to cover us. आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा आज्ञा पालनाची पण गरज आहे ज्याने आपल्याला तो झाकेल. And so keep this in your mind. आणि म्हणून हे आपल्या मनामध्ये ठेवा. As we come back to Titus, आपण पुन्हा तिताकडे जात असताना there Paul says, so that being justified by his grace we might become heirs. आणि तिथं तो अशा प्रकारे म्हणतो आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरवून आशा धरल्याप्रमाणे युगानी युगात जीवनाचे वारस व्हावे. Notice that word justified. आणि इथं नीतिमान ठरणं त्याकडे लक्ष द्या. If you have teenagers in your house or children growing up in your house, आणि जर तुमच्याकडे लहान लेकरं आहेत तुमच्या घरामध्ये ते वाढणारे and there are 3-4 children, आणि तिथं 3-4 अशी लेकरं, and one of them has done it, the youngest has done it, आणि एक जो आहे त्यांनी काहीतरी गडबड केलेली आहे, and then the oldest is caught. आणि मग जो दुसरा आहे त्याला पकडण्यात आलेला आहे. What did you do? आणि तू काय केलेलं आहे? And then the oldest begins to justify himself. आणि मग तिथं तो दुसरा मुलगा आहे तो स्वतःला आता तिथं उघडण्याचा प्रयत्न He करतो. says, I wasn't even there during those hours, आणि तो म्हणतो की मी त्यावेळी तिथं नव्हतो and I have not done this. आणि मी ते केलेलं नाहीये. And you can ask the second brother or sister that I was in college when this happened.
आणि मग तुम्ही दुसऱ्या माझ्या बहिणीला भावाला विचारा की मी त्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस ते घडलेलं आहे. And he seeks to show that I am innocent. आणि मग तो अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी फारच सौम्य आणि चांगला आहे, Innocent, निर्दोष. निर्दोष असा आहे. And so he is seeking to justify himself. आणि मग तो स्वतःला नीतिमान अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. But when Paul uses this word, he goes one step ahead. परंतु पौल ज्यावेळेस हा शब्द जो आहे तो वापरतो त्यावेळेस तो आणखी एक पायरी पुढे जातो. And not just innocent, but we are justified, meaning we are declared as righteous. आणि केवळ निर्दोष नीतिमान ठरणं म्हणजे केवळ निर्दोषच नाही तर तुम्ही घोषित करण्यात आलेले आहात नीतिमान म्हणून. What an amazing truth this is. आणि मग किती अद्भुत असं सत्य आहे. The righteousness that we could not earn, आणि जी नीतिमत्व आपण कधी मिळवू शकलो नसतं, कमवू शकलो that नसतो, is put into our account. ते आपल्या खात्यात मांडण्यात आलेलं आहे. And so when you look at justification this morning, think of a ring that is being given to you. आणि मग तुम्ही या ठिकाणी नीतिमान ठरणं याबद्दल विचार करत असताना God himself is giving you a ring. आणि देव सुद्धा जणू काय ती जी रिंग आहे तो तुम्हाला देतो. But you are amazed that it's a gold ring. आणि पण तुम्ही अचंबित व्हाल की अरे ही सोन्याची ती अंगठी आहे. But when you look at it carefully, there are 3 diamonds on that ring. परंतु तुम्ही जर बारकाईने त्याकडे पाहिलं तर तिथं असे 3 प्रकारचे तुम्हाला रत्न पाहायला भेटतील. And so what are these 3 diamonds? मग हे 3 रत्न काय आहेत? Justification means that you are legally declared as righteous. आणि नीतिमान ठरणे म्हणजे काय? तुम्ही कायदेशीररित्या तुम्ही नीतिमान घोषित करण्यात आलेला आहे. This is a courtroom word. आणि हे कोर्टातील एक भाषा आहे. The human court, they have little bit of evidence. आणि मानवी न्यायालयामध्ये तिथं काही लहान मोठे असे पुरावे असतात. But the human court cannot go to the heart level and see all the motives and everything that this person had. परंतु मानवी न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ते पूर्ण हृदयापर्यंत जात नाही, त्यांची इच्छा त्यांच्या भावना ते पाहत नाही. But in the highest court of heaven, परंतु सर्वोच्च स्वर्गातील सर्वोच्च न्यायालयामध्ये there the judge of all the earth, he sees your motives, he sees everything. जिथं तो सर्व सृष्टीचा महान निर्माण करता न्यायाधीश जो आहे तो प्रत्येक आपले ध्येय आणि आपले विचार जे आहेत ते तो पारखतो. And he knows our condition, sometimes I think even more than we know our condition. आणि तो आपली जी खरी स्थिती आहे आपण जाणण्यापेक्षाही जास्त प्रमाणात तो जाणून घेतो. And that highest judge declares as righteous. आणि तो सर्वोच्च न्यायाधीश आहे, त्याने आपल्याला नीतिमान असं घोषित केलेलं आहे. How can this be? आणि मग हे कशा प्रकारे? Because God says it is wrong to call evil good and good evil. आणि कसं होऊ शकतं? कारण आपल्याला तिथं अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की जे वाईट आहे त्याला बरं म्हणू शकत नाही आणि बऱ्याला वाईट म्हणू शकत नाही. And God says I cannot even behold evil. आणि मग देव अशा प्रकारे म्हणतो की मी दुष्ट पाहू नाही शकत. How can this God, knowing all our condition, declare us righteous? आणि मग हा जो देव आहे त्याला सर्व आपली स्थिती माहीत असताना सुद्धा तो आपल्याला नीतिमान कसं घोषित करतो? It is on account of Jesus Christ. मग ते केवळ ख्रिस्ताच्या त्या कार्यामुळे, All his life lived for us. आणि संपूर्ण त्याचं जीवन ते आपल्यासाठी जगण्यात आलेलं आहे. All his suffering on the cross for us. आणि त्याचं वधस्तंभावरील सर्व दुःख सहन ते आपल्यासाठी झालेलं आहे. His redemption price paid for us. आणि त्याने ते मुक्तीचं जी किंमत आहे ते आपल्यासाठी चुकवलेली आहे. His blood as the atonement for us. आणि त्याचं रक्त जे आहे ते आपल्यासाठी अद्भुत असं प्रायश्चित्त झालेलं आहे. And so because of Jesus, God can rightfully declare us righteous. आणि ख्रिस्तामुळं देव जो आहे अगदी योग्य रीतीने आपल्याला नीतिमान म्हणून घोषित करतो. That's why he is called as the just and the justifier. आणि त्याचमुळं त्याला न्यायी आणि नीतिमान करणारा देव म्हटलेला आहे. And God's work is thorough. There are no things lacking in that file. आणि देवाचं जे कार्य आहे ते अद्भुत आणि पूर्ण आहे, तिथं कोणत्याही प्रकारची कमतरता नाहीये. The son's work on the cross was thorough and he says it is finished. आणि पुत्राने केलेलं जे वधस्तंभावरील कार्य आहे ते सुद्धा परिपूर्ण आहे. तो म्हटला की सर्व पूर्ण झालाय. And so God rightfully declares us righteous. आणि म्हणून देवाने अगदी निश्चित रीतीने हे घोषित केलेलं आहे की तुम्ही नीतिमान And so ठरवण्यात the आले. first diamond in that ring is that you are legally declared righteous. आणि मग त्या अंगठीमधील पहिलं जे रत्न आहे ते म्हणजे काय की तुम्ही कायदेशीररित्या नीतिमान घोषित करण्यात आलेले आहात. And the second diamond is the word imputation. आणि मग दुसरं जे रत्न आहे ते म्हणजे काय की तुमच्या खाती मांडणं.
there is a double imputation in the Bible. आणि तिथं आपल्याला दोन असे हिशोबी लावणं. हिशोबी लावणं आपल्याला पाहायला भेटतं. Actually, there are 3 in the Bible. आणि खरं तर 3 आपल्याला पाहायला भेटतील पवित्र शास्त्रामध्ये. Adam's disobedience was put upon us and counted as ours. आणि आदमाचा आज्ञाभंग जे आहे ते आपल्यावर लादण्यात आलं. And then our own sin was placed upon the Lord Jesus Christ. आणि मग आपलं स्वतःचं जे पाप आहे ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आले. And he became sin for us, the Bible says. आणि बायबल आपल्याला सांगते की तो आपल्यासाठी पाप असा झाला, So that in him we might become the righteousness of God. जेणेकरून आपण त्याच्यामध्ये देवाचं नीतिमत्व असं ठरवू. And so the first imputation is that Adam gives us. आणि पहिलं जे खाती मांडणं आहे ते जे आदामाकडून आपल्याला मिळालेलं आहे. Otherwise, the small children who are born in the hospitals and they die, they shouldn't die. आणि मग जे अगदी लहान जे लेकरं आहेत ते मरायला नाही पाहिजे. मरायला नाही पाहिजे. But because they are born in Adam, परंतु ते आदामामध्ये जन्मल्यामुळं death touches them also. आणि मग मृत्यू त्यांना सुद्धा स्पर्श करून जातो. So in Adam is this first imputation given to us. आणि मग या आदामामध्ये पहिलं जे खाती मांडणं आहे ते आपल्याला पाहायला भेटतं, And आपल्याला on the मिळालं. cross, all our sins were considered or laid upon Jesus Christ. आणि त्या वधस्तंभावर आपले संपूर्ण जी पाप आहेत ते ख्रिस्तावर लादण्यात आलेले आहेत. He became sin for us. आणि तो आपल्यासाठी पाप असा झाला. Not internally, आणि तो अगदी आंतरिक रीतीने नाही, but he was counted as sin. परंतु तो आपल्यासाठी पाप असा गणण्यात आला. And the third imputation is Jesus' righteousness is credited to our account. आणि तिसरं खाती मांडणं म्हणजे काय की ख्रिस्ताची नीतिमत्ता आपल्या खाती बहाल करण्यात आलेली आहे. And here is where it all starts making sense. आणि मग इथं आपल्याला सर्व गोष्टींबद्दल योग्य ती विचार आणि जाणीव व्हायला लागते. Why we needed that second Adam? आणि का बरं दुसरा जो आदाम आहे त्याची गरज होती? Why we don't just need his cleansing, but we need his obedience for us? आणि काय बरं आपल्याला केवळ त्याचं शुद्धीकरणाचीच गरज नव्हती तर त्याच्या आज्ञा पालनाची पण गरज भासलेली Because आहे. it's not just the cleansed that inherit eternal life, but the righteous shall inherit eternal life. परंतु केवळ शुद्धीकरणच नाही तर केवळ नीतिमान जो आहे त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. What an amazing truth this is. आणि मग किती अद्भुत असं सत्य आहे. And the third wonderful ring is that this is a done deal. आणि मग तिसरं जे रत्न आहे ते म्हणजे काय, हे पूर्ण झालेली असे कार्य आहे. Look at that word, look at the grammar. Justified by his grace. आणि इथं शब्दाकडे लक्ष द्या. नीतिमान, त्याच्या कृपेने नीतिमान गणण्यात आलेले आहे. Our final verdict already was passed. आणि आपलं जे अंतिम जे अस्तित्व आहे ते अगोदरच त्या भूतकाळामध्ये घोषित केलेलं आहे. And there is no further pending decision to come. आणि तिथं आता पुन्हा आणखी काहीतरी निर्णय राहिलेले नाहीयेत आता. What a great obedience. आणि किती महान हे आज्ञापालन आहे. That's why even in the Old Testament the Bible says that Yahweh himself shall be their righteousness. आणि म्हणूनच जुन्या करारामध्ये स्वतः याहवे म्हणतो की मी त्यांचं नीतिमत्व असं झालेलं आहे. One day John Bunyan was in great turmoil of his soul. आणि एक वेळेस जॉन बन्यान जे आहे त्यांच्या आत्म्याच्या अगदी अशा अस्वस्थ अशा स्थितीमध्ये होते. And finally he realized that my righteousness is in heaven, he says. आणि अंतिमतः त्यांना याची जाणीव झाली की माझं नीतिमत्व स्वर्गात आहे. Every week we lack righteousness, we fail and we struggle. आणि प्रत्येक आठवडी आपण नीतिमत्वामध्ये अशक्त पडतो आणि आपण गोंधळतो आणि आपण धडपडतो. But what a wonderful reminder for the believers that my righteousness is in heaven. परंतु एक किती अद्भुत असं आठवण आहे विश्वासदारांसाठी की आपलं नीतिमत्व स्वर्गात आहे. And he's meditating in the field, John Bunyan. आणि मग जॉन बन्यान जे आहे ते त्याच्यावर मनन करायला लागले. And so he says, so that wherever I was or whatever I was doing, God could not say about me that I did not have righteousness. आणि मग ते म्हणतात की मी कोठे असेल आणि मी काय करेल त्याच्याबद्दल देव जो आहे तो मला अशा प्रकारे म्हणणार नाही की तू जर नीतिमत्व तू दाखव. Because my righteousness was standing before God. कारण म्हणतो की माझं नीतिमत्व देवासमोर उभा आहे. That is Jesus Christ himself. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. And so I realized that in my good feeling days and my bad feeling days. आणि मग तो म्हणतो की मला याची जाणीव आहे की माझे चांगले असे दिवस आणि वाईटही दिवस that Jesus Christ himself is my righteousness. ख्रिस्तच माझं स्वतः नीतिमत्व आहे. And so he says my chains fell off my legs. आणि म्हणून माझे The chains fell off.
साखळ्या. माझ्या साखळ्या ज्या आहेत त्यामुळं तुटून जातात. And then he wanted to make more sure, and he wanted to go home and say, where in the Bible this is taught? आणि मग ते आणखी घरी जाऊन पवित्र शास्त्रामध्ये आणखी इथं कुठं आम्हाला हे शिकायला भेटत त्याबद्दल शोध And करतात. in those days there was no Google search. आणि त्यावेळेस असं गुगल सर्च नव्हतं. And then his heart began to sink that I am not able to find a verse where it says, my righteousness is in heaven. आणि मग ते त्याचं जे हृदय ते असं म्हणायला लागलं की यार माझं जे मन आहे ते शोधू शकत नाही की कुठं आहे ते वचन. Finally he came to 1 Corinthians 1 and verse 30. आणि मग अंतिमता ते पहिले करिंथ 1 आणि 30 मध्ये येतात. Who of God Jesus was made wisdom, righteousness and sanctification and redemption for us. आणि तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जो देवापासून आलेला येशू ख्रिस्त तो आपल्यासाठी देवाचं नीतिमत्व, ज्ञान आणि पवित्रीकरण असं झालेलं आहे. And so dear brothers and sisters, we have to embrace this wonderful truth this morning. आणि मग प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही ह्या सत्याला लगोटून राहा That Jesus is my cleansing and Jesus is my righteousness as well. आणि ख्रिस्त माझं शुद्धीकरण आणि ख्रिस्त माझं नीतिमत्व सुद्धा आहे. To have Jesus as cleansing is only my past is taken care of and I am brought in a clean slate before God. आणि मग केवळ त्या भूतकाळामध्ये ख्रिस्ताने जे शुद्धीकरण मला मिळवलेलं आहे त्याबद्दल विचार करत असताना I am brought in a clean slate before God. आणि मी देवासमोर अगदी साफ पाटी. साफ पाटी अशा प्रकारे दिसून येईल. But what of my life to come? परंतु माझं जीवन जे येणार आहे त्याच्याबद्दल काय? So many positive things I have to do and I will fail. आणि पुष्कळ अशा सकारात्मक गोष्टी मला करायच्या आहे परंतु मी तरी पडतो. What of those things? आणि त्याच्याबद्दल काय आहे? And the wonderful news is that Jesus is the believer's righteousness. आणि अद्भुत बातमी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त विश्वासार्हांच्या जीवनामध्ये कार्य करतो. And I could whisper this in my mother's ear that Jesus has paid for all your sins. आणि मग मी In my mother's ears in the hospital. आणि मग हॉस्पिटलमध्ये माझ्या आईच्या कानामध्ये मी हे सांगितलेलं आहे की माझी सर्व किंमत देवा ख्रिस्ताने चुकवलेली आहे. And he has declared you righteous. आणि त्याने तुला नीतिमान असं घोषित केलेलं आहे. What a wonderful truth. आणि किती अद्भुत असं सत्य आहे. And so probably in India, because we have such a karma background, आणि मग भारतामध्ये इथं कर्म जे आहे असं पार्श्वभूमी असल्या कारणानं we are so much having this hangover in our life. आणि मग आपण पुष्कळ आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते विचार करतो. Immediately we want to take objection. आणि पुष्कळ आपण लगेचच त्यावर आपण विरोध करतो, दर्शवितो. Or if we teach like this to people, then they will go on sinning because Jesus is my cleansing and Jesus is all my righteousness also. आणि मग अशा प्रकारे जर आम्ही लोकांना शिकवलं तर मग ते लोक जे आहेत ते पापामध्येच आपलं जीवन जगतील, कारण येशू ख्रिस्तच माझी शुद्धता आहे आणि तोच माझं नीतिमत्व आहे. If you don't teach it, people are struggling with sin. आणि जर तुम्ही ते शिकवलं नाही तर लोक जे आहेत ते त्या पापाबद्दल झगडत राहतील. And if we teach also, we are going to struggle with sin till the end of our life. आणि आपण हे शिकवलं तरी सुद्धा आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपण पापाबद्दल झगडतच राहणार आहात. We shouldn't decide because of what we see the happening and we try and take away this precious truth from the Bible. आणि मग हे अशा प्रकारे आपण पाहू शकणार नाही की आम्ही पाहू आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करल त्याच प्रकारे आम्ही ते सत्य जे आहे ते शिकू. Just because people will fail and struggle, that doesn't mean this truth is not true. आणि लोक पडतील आणि ते डगमगतील म्हणून मग हे सत्य आम्ही त्यांना सांगणार नाही असं नाही होणार. Paul is writing to the Cretan believers. They are weak, they are struggling. आणि पौल जो आहे क्रेत येथील विश्वासणारे लिहित आहेत ते अशक्त लोक होते आणि ते धडपडणारे लोक होते. He says he justified you by his grace. आणि तो म्हणत आहे की तो त्याच्या कृपेने तुम्हाला नीतिमान ठरवेल. He declared you righteous by his grace. आणि तो त्याच्या कृपेने तुम्हाला नीतिमान घोषित करेल. Then the next statement makes sense, that we might become heirs according to the hope of eternal life. आणि मग पुढचं जे त्याचं जे शब्द आहे ते आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे की पहा युगानुयुगाच्या जीवनाचे आम्ही वारस व्हावे. Because believers are covered with the righteousness of Jesus Christ, कारण विश्वासार्ह जे आहेत ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने झाकले गेलेले आहेत. God is happy with them. आणि म्हणून देव त्यांच्याबद्दल आता आनंदी आहे. God has already declared them as sons and daughters. आणि मग देवाने अगोदरच त्यांना त्याची पुत्र आणि कन्या म्हणून त्याने घोषित केलेलं And आहे. every son and daughter is an heir then.
आणि मग प्रत्येक पुत्र आणि कन्या जे आहेत त्यांना ते वारस आहे तिथं मग, We are going to inherit something. आणि आपल्याला काहीतरी भेटणार आहे. And this is according to the hope of eternal life. आणि मग ते म्हणजे आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाचं जीवन. In the Bible, hope is not some wishful thinking. आणि मग आशा म्हणजे काहीतरी इच्छा केलेले असे विचार नाहीत, That I hope this team will finally win the trophy. म्हणजे माझी आशा आहे की ही जी टीम आहे ती शेवटी ते बक्षीस मिळवेल. But in the Bible, the hope is a living hope. परंतु पवित्र शास्त्रामध्ये आशा ही जिवंत आशा आहे. And with Jesus gone before us, आणि मग ख्रिस्त आपल्या अगोदर गेलेला आहे, the anchor of our ship is already in heaven. आणि मग आपल्या त्या जहाजाचं ते जे अँकर आहे तो नांगर आहे अगोदरच स्वर्गात रवलेला आहे. We are solidly fixed to Jesus Christ. आणि आपण अगदी दृढपणे ख्रिस्तामध्ये रोवल्या गेलेला आहोत. And so we are heirs according to the hope of eternal life. आणि म्हणूनच आपण आशा धरल्याप्रमाणे त्या युगानुयुगाच्या जीवनाचे वारस असे आहोत. Eternal life is to live with God forever. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे सार्वकालिकतेमध्ये देवासोबत राहणं. But the quality of that life will be to know Him and to worship Him and to enjoy Him forever. परंतु त्या जीवनाचं मोल काय असणार आहे की त्या ख्रिस्ताला देवाला पाहणं, त्याच्यावर प्रीती करणं आणि त्याच्यामध्ये राहणं. And so R.C. Sproul has a wonderful reminder for us आणि मग जे आर.सी. स्प्रॉल आहेत ते आपल्याला एक चांगली आठवण करून देतात that eternal life is not merely living forever. आणि ते म्हणतात की सार्वकालिक जीवन जे आहे ते केवळ फक्त सार्वकालिक जगणंच नाही, But living forever as a justified, adopted child in the presence of God. परंतु देवाचं नीतिमान ठरलेलं आणि दत्तक घेतलेलं पुत्र म्हणून देवाच्या सानिध्यात सार्वकालिकतेमध्ये जगणं आहे. Many times we forget that. आणि पुष्कळदा आपण हे विसरून जातो. We are going to, forever look at the gold. We are forever going to look at the diamonds in heaven. आणि मग अशा प्रकारे कदाचित आपण विचार करतो की अरे स्वर्गामध्ये आम्ही सार्वकालिकतेमध्ये ते सोनं आणि ते सर्व गोष्टी जे रत्न आहे ते आम्ही पाहत राहू. But we forget that we are going to live there as the children of God in the presence of God. परंतु पुष्कळदा आपण हे विसरून जातो की अरे आम्ही तिथं देवाची लेकरं म्हणून जगणार आहोत. We are going to have the full capacity to enjoy and worship and have joy with God forever. आणि मग आपल्याकडे ती पूर्ण अशी सक्षमता असणार आहे की देवाला पाहणं, देवाचं गौरव करणं आणि देवाचा आनंद घेणं. In this world, even in a wonderful family, the children do something wrong, and that day the whole relationship in the family is strained because the child has done something terrible. आणि मग या जगामध्ये सुद्धा कुटुंबामध्ये जर लेकरांनी जर काहीतरी भयंकर असं केलेलं असलं तर तिथं सुद्धा नातेसंबंधामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की बाधा येते. But their sin will not affect our relationship anymore. परंतु तिथं आपल्या नातेसंबंधामध्ये कोणत्याही प्रकारचं जे पाप आहे ते अडखळा ठरू शकणार. We will enjoy God forevermore. आणि आपण देवाला सार्वकालिकतेमध्ये त्याचा आनंद घेऊ. Nothing of the curse will be there. आणि तिथं कोणत्याही प्रकारचा शाप नसणार आहे. And this is not just a prediction, this is a firm hope of the Bible. आणि हे फक्त भविष्य कथित करणंच नाही तर हे अगदी दृढ अशी आशा पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. And so Paul is telling the Cretan people आणि मग पाऊल जो आहे तो क्रेतीय त्या लोकांना सांगत आहे that look where you were आणि मग तुम्ही कुठं होते त्याच्याकडे पहा and look how God saved you. आणि मग देवाने कसं तुम्हाला तारलं त्याकडे पहा. And look where he is taking you. आणि मग देव तुम्हाला कुठं घेऊन जाणार आहे तिकडे पहा. Eternal life with him forevermore. आणि त्याच्यासोबत सार्वकालिक जीवन. People will take advantage of you in this world. आणि लोक जे आहेत कदाचित तुमचा गैरफायदा घेतील या जगात. But they cannot take this eternal life from you. परंतु ते हे सार्वकालिक जीवन तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाहीत. Life will be challenging in this world. आणि या जगामध्ये आपलं जीवन फार कठीणाईने भरलेलं असेल. But you are walking as justified children in this world. परंतु तुम्ही नीतिमान ठरवलेले याचे लेकरं म्हणून या जगामध्ये जगत आहे. And then Paul very wisely in verse 8 he says there is a response to all of this. आणि मग पाऊल जो आहे वचन 8 मध्ये फारच सुज्ञतेने अशा प्रकारे बोलत आहे की आता तिथे एक प्रतिसाद आहे. Notice that he is finished talking about the work of salvation. आणि विशेष आपण पाहू शकतो की तो आता जे तारणाचं कार्य आहे त्याबद्दल तो आता संपवतो. And he is not mixing salvation and works together as I was standing before God. आणि तो तिथं आता तारण आणि जे कार्य आहे ते सोबत तो असं गणत नाही. He has taken us all the way till
eternal life with God. आणि तो आता अगदी आपल्याला पूर्ण ते सार्वकालिक जीवन जे आहे देवासोबत तिथं घेऊन जातो. And the believers' hearts are filled with gratitude आणि आता विश्वासणाऱ्यांची मन जे आहेत ती कृतज्ञतेने भरतात. that Jesus is my cleansing and He is my righteousness as well. तो ख्रिस्त माझं शुद्धीकरण आणि तोच ख्रिस्त माझं नीतिमत्व आहे. And this life that has begun in my heart will never end. आणि मग हे जे जीवन माझ्या हृदयात उत्पन्न झालेलं आहे ते कधी संपणार नाहीये. Oh, what a gift you have given me, God. आणि किती अद्भुत दान देवा तू आम्हाला दिलेलं How आहे. can we put a price tag on this gift? आणि मग या दानाबद्दल काय आम्ही किंमत देऊ शकू देवा. What value should I give this gift? आणि या दानाबद्दल काय मोल मी देणार देवा. Some people start getting into a repayment mode immediately. आणि मग काही लोक अशा प्रकारे पुन्हा किंमत चुकवण्याबद्दलचे विचार ते सुरू करतात. Because we have this karma hangover. कारण आमच्यावर ते कर्माचे कृत्य करण्याची जी स्वभाव आहे तो आहे. Oh, you have done so much for me. ओ तू आमच्यासाठी पुष्कळ गोष्टी केलेल्या आहेत. Definitely you want me to repay you somehow. आणि मग नक्कीच तू आता आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्याशी तू अपेक्षा करत असशील. What can we repay God? देवाला आपण काय परतफेड करू He will शकतो. be not a debtor to any man. आणि तो कशा प्रकारे ऋणी होत नाही. ऋणी होत नाही. So verse 8 is the glad response of the believer. तर वचन 8 जे आहे ते विश्वासणाऱ्याचा एक आनंदी असा प्रतिसाद आहे. And so Paul says this is saying is trustworthy and I want you to insist on these things so that those who have believed in God may be careful to devote themselves to good works. आणि मग वचन 8 मध्ये म्हणतो की वचन विश्वसनीय आहे आणि तू या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. He says it's a trustworthy saying. आणि तो इथे म्हणत आहे की विश्वसनीय आहे. And those who have believed in God, आणि जे कोणी देवावर विश्वास ठेवतात, those who have believed already have received all the blessings we have been talking about. आणि ज्यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे ते अगोदरच त्यांनी ते आशीर्वाद मिळवलेले आहेत ज्याबद्दल आपण अगोदर बोललेलो आहे. But Paul is using words again and again. आणि मग पाऊल इथं वारंवार ते शब्द वापरत आहे. Careful means we have to be very thoughtful and think about our good works. आणि मग इथं काळजी घ्यावे अशा प्रकारे म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा की आपल्या सत्कृत्यांबद्दल आपण नेहमी विचारपूर्वक आपण कार्य केले पाहिजे. And devote means not in a traditional way. आणि मग स्वतःला देणं किंवा नतमस्तक होणं म्हणजेच स्वतःला काय म्हणतात परत एकदा आवेशाने देणं स्वतःला आवेशाने देणं त्याबद्दल because the traditional Christians they have certain days in the calendar and that has been going on routine. Those good works have been going on routinely. कारण जे ट्रेडिशनल जे रूढी परंपरावादी जे विश्वासधार आहेत ते आपल्या त्या कॅलेंडरनुसार त्या दिवसांनुसार ते चालतात. But he's saying devote yourself to good work. परंतु तो म्हणतो की त्या चांगली कृत्यांसाठी स्वतःला तुम्ही झोकून द्या. My life is yours, Lord. आणि माझं जीवन देवा तुझ्यासाठी आहे. I want to serve you in whatever way possible. आणि मग ज्या मार्गाने शक्य होईल त्या मार्गाने मी तुझी सेवा करणार I आहे. have done everything for me. आणि तू माझ्यासाठी सर्व काही केलेलं आहेस देवा. So if I have to serve people, if I have to serve your people, I am happy to do it. आणि मग तुझी इच्छा आहे की मी लोकांची सेवा करावी आणि नक्कीच मी ते आनंदाने करेल. What are my gifts? I am happy to use those gifts, Lord. आणि मग जे काही कृपादान तू दिलेले आहेत ते त्याचा सुद्धा उपयोग करण्यासाठी मी आनंदाने तयार असेल. I want to help those who need help. आणि मग मी ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करेल. I want to visit the widows and the orphans. आणि मग जे विधवा आहेत आणि जे अनाथ आहेत त्यांना जाऊन मी भेटी देईल. I want to open my home to be more hospitable for you. आणि मी माझं घर अधिक आदरातिथ्य करणारा म्हणून उघडं करेल. I want to visit the sick believers. आणि मी जे अशक्त आणि जे आजारी असे विश्वासणारे त्यांना जाऊन भेट देईल. And in all my life, I want to choose the best decisions, the morally best decisions to please you. आणि मग माझ्या पूर्ण जीवनामध्ये मी जे नैतिक चांगले असे निर्णय आहेत ते घेईल मी. And so Paul is giving so much motivation to them. आणि मग पाऊल जो आहे इथं पुष्कळ असे प्रोत्साहन देतो. These things are excellent and profitable for people, he says. आणि तो म्हणतो की ह्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या आणि हितकारक आहेत लोकांसाठी. God doesn't need our good works for our justification. देवाला आपल्या सत्कृतांची गरज नाही आपल्या नीतिमत्वासाठी. He knows everything.
कारण त्याला सर्व काही माहित आहे and he's happy with his son's work. आणि तो त्याच्या पुत्राच्या कार्याबद्दल आनंदी आहे. But Martin Luther says your neighbor definitely needs the good works. परंतु मार्टिन लुथर जे ते अशा प्रकारे म्हणतात की तुमच्या शेजाऱ्यांना तुमच्या सत्कृत्यांची गरज आहे They are profitable आणि ते हितकारक आहे and they are excellent. आणि ते अद्भुत आहे. Me and my family experienced how the church ministers during my recent time of trials. आणि मग पास्टर आणि त्यांच्या कुटुंबाने याचा अनुभव घेतलेला आहे की मंडळीने त्यांच्या अशा पडत्या वेळी आणि या दुःखाच्या क्षणी कशा प्रकारे आधार दिलेला आहे How your prayers have sustained us. आणि कशा तुमच्या प्रार्थनांनी आम्हाला हातभार लावला How your visits have encouraged us. आणि कशा प्रकारे तुमचं येऊन आम्हाला भेटणं आमच्यासाठी प्रोत्साहन करणारं ठरलेलं आहे. And so, like the Thessalonian church, abound more and more in love. आणि तशाच प्रकारे थेसलोनिका येथील मंडळीप्रमाणे आपण प्रीतीमध्ये अधिक अधिक वृद्धिंगत व्हावं And may God be glorified through all of this. आणि मग या सर्वांद्वारे देवाचं गौरव व्हावं. And so this morning justification is a free gift. आणि मग या सकाळी नीतिमान ठरणं हे अगदी विनामूल्य असं दान आहे. But it's not a cheap gift. परंतु ते अगदी असं छोटं असं ते दान नाही. And so wherever there is justification, there is sanctification. आणि मग जिथं कुठं ते नीतिमान ठरणं आहे तिथं पवित्रीकरण सुद्धा आहे. And so if God is changing your life, that means already this justification has happened. आणि जर देव तुमचं जीवन बदलत आहे तर नक्कीच तुमच्यामध्ये हे देवाने नीतिमत्वाचं कार्य केलेलं आहे. And don't say that I have justification but there is no change in my life. आणि मग अशा प्रकारे असं म्हणू नका की अरे माझ्या जीवनामध्ये मी नीतिमान ठरवण्यात आलेलं आणि माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. Wherever there is one side of the coin, the other side is there. आणि जिथं त्या जो कॉइन आहे त्याला एक बाजू आहे तर दुसरी पण बाजू असायलाच पाहिजे. And so let us examine our lives. आणि म्हणून आपल्या स्वतःचे आता आत्मपरीक्षण आपण करूया. If you have no righteousness this morning, come to Jesus. आणि जर या सकाळी तुमच्याकडे नीतिमत्व नसेल तर ख्रिस्ताकडे या. Because your righteousness can never save you. कारण तुमचं स्वतःचं नीतिमत्व तुम्हाला कधी तारू शकणार नाही. But Jesus' righteousness will be yours and will be enough. परंतु ख्रिस्ताचं नीतिमत्व तुमचं होईल आणि ते तुमच्यासाठी पुरेसं असणार आहे. Let us pray. आपण प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुझी थोरवी गातो कारण आम्ही जे कधीही मिळू शकत नव्हतो आणि देवबापा आमच्यामध्ये कधीही ती कुवत नव्हती प्रभू, ती ख्रिस्तामध्ये तो आम्हाला मिळवून दिलेला आहेस. प्रभू आम्ही तुझ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दोषी असे होतो, परंतु धन्यवाद देतो की आमच्या ख्रिस्ताचं रक्त किती अद्भुत आहे, ख्रिस्ताने केलेलं आज्ञापालन किती महान आहे. आणि प्रभू ख्रिस्तामध्ये मिळालेलं शुद्धीकरण एवढंच नाही तर प्रभू त्याने केलेलं सकारात्मक आज्ञापालनाद्वारे तो आम्हाला झाकलेला आहेस. तो आमचं नीतिमत्व, तो आमचं पवित्रीकरण आणि आमची मुक्ती तो झालेला आहे. म्हणून धन्यवाद देतो. आमच्या जीवनातील प्रत्येक दिवशी ख्रिस्ताकडे पाहण्यास तो आम्हाला शिकव आणि प्रभू आम्हाला कृतज्ञतेने जगण्यास तो आम्हाला शिकव आणि तुझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि शक्तीने प्रीती करण्यास शिकव. शेजाऱ्यावर प्रभू आम्हाला आमच्यासारखी प्रीती करायला तू शिकव. तू दिलेले कृपादानं त्यांचा उपयोग मंडळीमध्ये आणि समाजामध्ये देवबापा तुझ्या गौरवार्थ करण्यास तो आम्हाला शिकव. आणि प्रिय बापा आमचे आशक्त पण तू जाणतोस. आज या सकाळी प्रभू तुझ्या वचनाने प्रत्येक हृदयाचा तू ठावा घेतलेला आहेस ही आमची खात्री आहे प्रभू. प्रत्येक गरज आज तुझ्या वचनाने तू पूर्ण केलेले आहेस. देवचं पवित्र आत्मा आम्ही हीच नम्रतेने विनंती करतो की आज जे ख्रिस्ता तुझ्यापासून दूर असतील आज हो दे, या महान प्रखर सुवार्तेने त्यांचं हृदय तुझ्याकडे आकर्षित होऊ दे. सर्व गौरव आम्ही तुला देतो. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो ऐक. आमेन.